नमस्कार मित्रांनो, नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात. शारदीय नवरात्र महोत्सव. दुर्गादेवी आणि दैत्य राक्षस महिषासूर यांच्यात युद्ध. पहिल्या मान्यतेनुसार महिषासूर नावाचा एक दैत्य राक्षस होता. त्याने कडक तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले. ज्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाले होते की पृथ्वीवर राहणारा कोणताही देव, दानव किंवा कोणताही प्राणी त्याला मारू शकत नाही. वरदान मिळाल्यामुळे महिषासुराने संपूर्ण विश्वात हाहाकार माजवला. सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी माता दुर्गादेवीला जन्म घ्यावा लागला. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा स्थितीपासून नवमी स्थितीपर्यंत दुर्गादेवी आणि दैत्य महिषासूर यांच्यात 9 दिवस भयंकर युद्ध झाले आणि 10व्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध करून दृष्टापासून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. महिषासूर या राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गादेवी महिषासूर मर्दिनी या नावाने ओळखली जाऊ लागली आणि अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा स्थितीपासून नवमी स्थितीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला. प्रभू रामचंद्र व रावण युद्ध. दुसऱ्या मान्यतेनुसार माता दुर्गादेवीने ज्या दिवशी महिषासुराचा वध केला होता त्याच दिवशी त्रेतायुगात रामाने रावणाचाही वध केला होता. भगवान रामाने रावणाशी युद्ध जिंकण्यासाठी आदिशक्ती दुर्गादेवीची पूजा केली. श्रीरामाने पूर्ण 9 दिवस रामेश्वरममध्ये देवीची पूजा केली. श्रीरामाच्या पूजेने देवी माता प्रसन्न झाली आणि तिने भगवान रामाला रावणाशी युद्ध जिंकण्याचा आशीर्वाद दिला. मातेचे वरदान मिळाल्यानंतर भगवान राम आणि रावण यांच्यात युद्ध झाले, ज्यामध्ये भगवान रामाने रावणाचा वध केला. तो दिवस अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी होती. भगवान रामाच्या विजयाचा दिवस म्हणून दसरा साजरा केला जाऊ लागला. यालाच विजयादशमी असे म्हणतात. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.